काकडवाडी संगमनेर येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस। मंदिर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। आरोपीकडून 26,12,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 8 मार्च 2025 रोजी रात्री श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी ता संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मोतींचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने 24,94,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे। याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गु. र. नं. 116/2025 BNS 331-4-305 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्वतः घटना ठिकाणी भेट देऊन मंदिर चोरीचे गुन्ह्याचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच पोनी श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले। नमूद आदेशान्वये पोनी श्री दिनेश आहेर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपद्धतीची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनी हेमंत थोरात व पोलीस अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोले, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपीची माहिती काढण्याकामी पथकास आवश्यक सूचना देऊन रवाना केले। पथकाने गुन्ह्याचे तपासात घटना ठिकाणचे CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना 13 मार्च 2025 रोजी सदरचा गुन्हा हा सहयोग अशोक दवंगे रा. हिवरगाव पावसा ता संगमनेर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले। पथकाने बातमीदारामार्फत सहयोग अशोक दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याचे मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळे रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार MH04HF1661 मधून संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार जाणारे रोडवरील सापळा रचून थांबलेले असताना संशयित कार मिळून आल्याने तीस थांबवून रोडचे बाजूला घेत असताना कारमधून 3 इसम पळून जाऊ लागले। पथकातील काही अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी 3 अशा एकूण 6 इसमांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1 सहयोग अशोक दवंगे व 21 रा. हिवरगाव पावसा ता संगमनेर जी. अहिल्यानगर 2 संदीप किसन साबळे वय 23 रा. पाचपट्टावाडी ता अकोले जी. अहिल्यानगर 3 संदीप निवृत्ती गोडे वय 23 रा. सोमठाणे ता अकोले जी. अहिल्यानगर 4 अनिकेत अनिल कदम वय 21 रा. टिटवाळा ता कल्याण जी. ठाणे 5 दीपक विलास पाटेकर वय 24 रा. टिटवाळा ता कल्याण जी. ठाणे 6 सचिन दामोदर मंडलिक वय 29 रा. संगमनेर ता संगमनेर जी. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपितांची अंगझडती घेतली असता आरोपितांचे ताब्यातून 26,12,900 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, 1665 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने, पान, मुकुट, मणी, नेकलस, कंबरपट्टा, चैन, नथी, मूर्ती, पादुका, छत्री, पंचारती, 3 मोबाईल व 1 फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार क्रमांक MH04HF1661 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ताब्यातील आरोपी सहयोग अशोक दवंगे याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने वर नमूद क्रमांक 2.5 याचेसह 8 मार्च 2025 रोजी रात्री व 9 मार्च 2025 रोजी पहाटे काकडवाडी ता संगमनेर येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केली। तसेच आणखी कोठे गुन्हे केले आहेत का याबाबत विचारपूस केली असता त्याने 6 मार्च 2025 रोजी रात्री कुंदेवाडी ता सिन्नर जी. नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची माहिती सांगितली व चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलिक याचे मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगितली। ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत। संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण 25 लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते। घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API धाकराव आणि टीम काम करत होती।
सर्व CCTV फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण 4 साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे. त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे. साधारण 27-28 लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे.